राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस चर्चेत आली आहे. यावेळी विरोधकांमुळे नाही तर स्वतःच्या पक्षातील एका घटनेमुळे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी पक्षाचे आमदार धनंजय मुंडे यांना जाहीरपणे फटकारला आहे. पत्रकार परिषदेत या नेमकं काय घडलं होतं, तटकरे यांनी इतकी कठोर भूमिका का घेतली आणि या प्रकरणामुळे पक्षात काही वेगळे संकेत मिळत आहेत का, या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण घडामोडी सविस्तर जाणून घेऊयात. नमस्कार, मी शनाया. बीड जिल्ह्यात उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्यानिमित्त पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या पत्रकार परिषदेत जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत पत्रकारांनी सुनेत्रा पवार यांना प्रश्न विचारला. सामान्यपणे अशा पत्रकार परिषदेत ज्यांच्या नावाने कार्यक्रम आयोजित केला जातो त्याच व्यक्ती पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देतात. मात्र यावेळी थोडंसं वेगळंच घडलं. सुनेत्रा पवार उत्तर देण्याआधीच त्यांच्या शेजारी बसलेले आमदार धनंजय मुंडे यांनी मध्येच हस्तक्षेप केला. त्यांनी पत्रकाराला थांबवत स्वतः उत्तर देण्याचा प्रयत्न केला. काही काळ पत्रकार परिषदेत गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल देखील झाला. ही घटना समोर आल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं. विरोधकांनी या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधलाय. विशेषतः प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी सुनेत्रा पवार यांच्यावर टीका करत त्यांना गुंगी गुढिया अशी उपमा दिली होती. या वक्तव्यामुळे वातावरण आणखीनच तापलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर आंदोलनं केली आणि काँग्रेसच्या या वक्तव्याचा निषेध केला. मात्र या सर्व वादात सर्वाधिक चर्चेत आले ते सुनील तटकरे यांचं वक्तव्य. तटकरे यांनी कोणतीही आडपडदा न ठेवता स्पष्ट शब्दात असं सांगितलं की ज्यांच्या नावाने पत्रकार परिषद बोलवलेली असते त्यांनीच पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देणं अपेक्षित असतं. इतरांनी मध्येच हस्तक्षेप करणं योग्य नाही. मंत्र्यांसोबत असलेल्या नेत्यांनी राजशिष्टाचार आणि शिष्टाचाराचं पालन केलं पाहिजे. परस्पर उत्तर देणं किंवा पत्रकारांना अडवणं ही योग्य पद्धत नाही. तटकरे यांच्या या वक्तव्याकडे अनेकांनी धनंजय मुंडेंना दिलेला एक थेट इशारा म्हणून पाहिलं. कारण त्यांनी कोणाचं नाव घेणं टाळलं आणि पत्रकार परिषदेत घडलेली घटना चुकीची असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धनंजय मुंडे हे मोठं आणि प्रभावी नाव मानलं जातं. अशा नेत्याला प्रदेशाध्यक्षांनी सार्वजनिकपणे फटकारणं ही छोटी बाब मानली जात नाही. यानंतर सुनील तटकरे यांनी काँग्रेसवर देखील जोरदार टीका केली. त्यांनी असं म्हटलंय की हर्षवर्धन सकपाळ यांनी केलेलं वक्तव्य अत्यंत अयोग्य होतं. काँग्रेसने अशा भाषेचा वापर करून आपली वैचारिक दिवाळखोरी दाखवली आहे. सकपाळ यांनी नंतर दिलगिरी व्यक्त केली असली तरी देखील त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या भावना या शांत होणार नाहीत. कार्यकर्त्यांच्या मनातील संताप अजून देखील कायम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. या संपूर्ण प्रकरणातनं दोन गोष्टी मात्र स्पष्ट समोर आल्यात. पहिली घटना म्हणजे समोर आलेली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पत्रकार परिषद किंवा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये शिस्त पाळली जावी असा स्पष्ट संदेश पक्ष नेतृत्व देत आहे. तर दुसरी म्हणजे विरोधकांना उत्तर देताना स्वतःच्या पक्षातील नेत्यांनी देखील संयम आणि शिष्टाचार पाळला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते तटकरे यांच्या वक्तव्यामुळे पक्षामध्ये शिस्तीला महत्व दिलं जात असल्याचा संदेश गेलाय. मात्र दुसरीकडे एवढ्या वरिष्ठ नेत्याला सार्वजनिकरित्या फटकारल्यामुळे पक्षांतर्गत मतभेदांची चर्चा देखील सुरू झाली. खरोखरच हा फक्त शिष्टाचाराचा मुद्दा आहे का, की त्यामध्ये पक्षातील अंतर्गत राजकारण दडलं आहे, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. आगामी काळात धनंजय मुंडे या विषयावर काही प्रतिक्रिया देतात का, सुनेत्रा पवार यांची भूमिका काय असते आणि राष्ट्रवादी काँग्रेस या संपूर्ण वादावर पडदा कसा टाकते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलंच असेल. कारण निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या घटना विरोधकांसाठी मोठा मुद्दा ठरू शकतात. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे? पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांनी हस्तक्षेप करणं योग्य होतं का, की सुनील तटकरे यांनी दिलेली फटकार योग्य होती? तुमचं मत कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.